नमस्कार, मी सारिकास किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। तर मी आज नवीन वर्षाची सुरुवात काहीतरी गोड बनवून करणार आहे। तर मी आज गाजरचा हलवा बनवणार आहे। तर मावा न वापरता तो कसा मलाईदार बनवायचा हे आपण आज बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी इथे गाजरचे साल काढून घेते। मी इथे अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत। तर साल काढून झाले की त्याला दोघं साइडने कापून घेणार आहे। आता हे सर्व गाजरचे कापून झालेले आहेत। मी आता गाजर किसून घेते। आता सर्व गाजर किसून झालेत। आता मी इथे तूप टाकून घेते। 3 ते 4 चमचे तूप टाकून घेतलेले आहे। आता सर्व किसलेले गाजर यात टाकून घेते। सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। दहा मिनिटं वाफवून घ्यायचे। मस्त वाफवून झालेले आहे। आता यात मी मिल्क पावडर टाकून घेणार आहे। 3 ते 4 चमचे मिल्क पावडर टाकून घेतलेले आहे। याने गाजरच्या हलव्याला चव खूप छान येते। तुमच्याकडे असेल तर टाका, नाहीतर त्याऐवजी तुम्ही फक्त दुधावरची साय पण यूज करू शकता। आता मी यात 2 चमचे दुधावरची साय घालणार आहे। मिल्क पावडर आणि साय टाकल्याने गाजरचा हलवा अगदी असा मलाईदार लागतो। आता यात मी साखर टाकून देते। साधारण 1 वाटी साखर घातली मी। याला परत 2 ते 3 मिनिटं वाफवून घेते। मस्त शिजलेला आहे गाजरचा हलवा। आता यात मी काजू, बदाम, पिस्ता टाकून घेते आणि अर्धा चमचा इलायची पावडर ही टाकून घेणार आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।